टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरण क्षेत्राच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि त्यामुळे म्हणून गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 5 दरवाजे गोसेखुर्द धरण प्रशासनाच्या वतीने उघडण्यात आलेले आहेत। आणि आपण बघू शकतो, आपण सध्या वैनगंगा नदीच्या लहानपूर परिसरात आहोत। बघू शकतो पाण्याची पातळी जी आहे गेल्या आठवडाभरापासून मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि गेल्या 4 ते 5 दिवसापासून भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे म्हणून हे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। आणि याचे समतोल राखण्याकरिता म्हणून गोसेखुर्द धरणाच्या 33 दरवाजांपैकी 5 दरवाजे जे आहेत ते अर्ध्या मीटरने उघडण्यात आलेले आहेत। तर यामधून आता 950 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे आणि पुन्हा टप्प्याटप्प्याने काही दरवाजे जे आहेत गोसेखुर्द धरणाचे ते उघडण्यात येणार असल्याची माहिती गोसेखुर्द धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे। आणि खरं पाहायला गेलं तर गोसेखुर्द धरणाच्या उतरत्या क्षेत्रात ज्या नदी किनारी असलेल्या काही गावांमध्ये सतर्कतेचा इशारासुद्धा गोसेखुर्द प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।